मित्रमैत्रिणींनो नमस्कार। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 ही नोव्हेंबर महिन्यात होणार आहे आणि त्या दृष्टीने आपण सर्वांनी या परीक्षेची तयारी सुरू केलेली असेल। चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाचे एकूण 30 प्रश्न सराव म्हणून करणार आहोत। यामुळे आपली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी 2025 ची थोडीफार तयारी होईल अशी मी अपेक्षा करतो। त्यामुळेच हा व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घेऊ, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओज आपल्याला या चॅनलवर नेहमी मिळत राहतील। तर यामध्ये आपण सरळ सरळ ते प्रश्न घेणार आहोत आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत। तर पहिला प्रश्न आहे, एक विद्यार्थी गणित समजून घेण्यास खूप कमजोर आहे, अशा वेळी तुम्ही काय कराल? तर अशा वेळी त्याच्यामध्ये जे ऑप्शन दिलेले आहेत त्यामधलं करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन नंबर 3। त्याच्याशी चर्चा केल्यानंतर लक्षात येईल तो कुठे कमजोर आहे व त्यानंतर त्याची समस्या सोडवेन। त्यानंतर प्रश्न दुसरा, प्रतिभाशाली बालकांसाठी कोणती शाळा उपयुक्त ठरेल? तर यामध्ये 4 ऑप्शन देण्यात आलेले आहेत। एक आहे ज्ञानप्रबोधिनी, दुसरा आहे अमरज्योती, तिसरा आहे विश्वभारती आणि एक चौथा ऑप्शन यामध्ये देण्यात आलेला आहे शांतिनिकेतन। तर आपलं उत्तर असेल उत्तर 4 शांतिनिकेतन। त्यानंतर तिसरा प्रश्न विचारलेला आहे, अध्यापन ही एक ध्रुवीय प्रक्रिया आहे। तर यामध्ये जो करेक्ट ऑप्शन असेल तो असेल आपला ऑप्शन नंबर 3 त्रिध्रुवीय प्रक्रिया आहे। त्यानंतर क्वेश्चन 4, संक्रमण हे होकारात्मक किंवा विधायक असते, ते कोणते संक्रमण असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 शून्य संक्रमण हे होकारात्मक किंवा विधायक असते। त्यानंतरचा प्रश्न आहे 5वा, यांनी गरजांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण केले। तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे यामध्ये 4 ऑप्शन दिले आहेत, अब्राहम मैस्ला, थॉर्नडाईक, जडज आणि पॅव्लॉव। तर त्याचं करेक्ट ऑप्शन आहे यामध्ये ऑप्शन नंबर 1 अब्राहम मैस्ला। त्यानंतर क्वेश्चन 6 आलेला आहे, अवबोधापासून निर्माण झालेली स्मृती प्रतिमा रिकामी जागा असते। तर या प्रश्नाचं उत्तर असेल आपलं ऑप्शन नंबर 2 मूर्त। अवबोधापासून निर्माण झालेली स्मृती प्रतिमा ही मूर्त असते। त्यानंतर आहे मर्मदृष्टीमूलक उपपत्ती यांनी मांडली। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 कोहलर आणि कोफळा। त्यानंतर प्रश्न 8वा आहे, आकलन, शोध, दिशा, टीका हे रिकामी जागाचे 4 पैलू आहेत। ऑप्शन 4 दिलेले आहेत, कल्पना, अवधान, बुद्धी आणि प्रतिमान। तर याचं करेक्ट उत्तर जे आहे ते असेल ऑप्शन नंबर 3 बुद्धी। त्यानंतर सिद्धांत, नियम, संबंधासाठी पद्धतींचा उपयोग केला जातो। तर यामध्ये दिलेल्या 4 ऑप्शन पैकी याचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 3 ऊर्ध्वगामी व अवगामी। त्यानंतर या काळात शारीरिक वाढीची पठारावस्था येते। यामध्ये 4 ऑप्शन आहेत, बाल्यावस्था, किशोरावस्था, तरुणावस्था आणि शिशुअवस्था। तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 किशोरावस्था। त्यानंतर 11वा दिलेला आहे बघा, विद्यार्थ्यांकडून निष्कर्ष काढून घेण्यासाठी पद्धत ही उपयुक्त आहे। तर यामध्ये 4 ऑप्शन पैकी त्याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 प्रायोगिक। विद्यार्थ्यांकडून निष्कर्ष काढून घेण्यासाठी पद्धत जी उपयुक्त आहे ती आहे प्रायोगिक पद्धत उपयुक्त आहे। त्यानंतर आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या रिकामी जागा यांनी केली। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 बुंट। आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या बुंट यांनी केली। त्यानंतर किशोरावस्थेमध्ये बालकाचा विकास कडून रिकामी जागा कडे होत असतो। तर दिलेले 4 ऑप्शन आहेत, त्यामध्ये त्या 4 ऑप्शन मधून याचं करेक्ट उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 मूर्ता अमूर्ता कडून होत असते। त्यानंतर प्रश्न 14वा बघा, जीन पियाजे हा रिकामी जागा देशाचा मानसशास्त्रज्ञ होता। तर याचं उत्तर आहे स्वित्झर्लंड देशाचा मानसशास्त्रज्ञ होता, ऑप्शन नंबर 3। त्यानंतर कुर्ट लेविन यांनी रिकामी जागा उपपत्ती मांडली। तर यामध्ये दिलेल्या ऑप्शन मध्ये त्याचं करेक्ट उत्तर असेल ऑप्शन नंबर 4
क्षेत्रीय उपपत्ती मांडली. त्यानंतर क्वेश्चन 16 म्हणजे 16वा, बालपणीच्या संग्रहित माहितीचे वर्गीकरण करून जीवनावश्यक समस्यांचे विश्लेषण करणे म्हणजे काय. तर यामध्ये 4 ऑप्शन आहेत, सर्वेक्षण, जीवन वृत्तांत, आत्मपरीक्षण, यापैकी नाही. तर या दिलेल्या प्रश्नाचे उत्तर आहे जीवन वृत्तांत. म्हणजेच आपण म्हणू की बालपणीच्या संग्रहित माहितीचे वर्गीकरण करून जीवनावश्यक समस्यांचे विश्लेषण करणे म्हणजेच जीवन वृत्तांत होय. त्यानंतर क्वेश्चन 17 बघा, मनोविश्लेषणात्मक उपपत्तींचा जनक कोणाला म्हणतात. तर याचं उत्तर यायला पाहिजे ऑप्शन नंबर 4 फ्राइड. फ्राइड याला मनोविश्लेषणात्मक उपपत्तींचा जनक म्हणतात. त्यानंतर समूह अध्यापनामध्ये विद्यार्थ्यांना आवश्यकता असते कशाची. तर यामध्ये त्याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 काम समान रूपात वाटून देणे. त्यानंतर प्रश्न आहे प्रश्न 19वा, सृजनशीलतेसाठी तत्वांची आवश्यकता असते. यामध्ये दिलेले ऑप्शन आहेत तर्कशक्ती, चिंतन, संवेदनशीलता आणि कल्पकता. तर या 4 ऑप्शन मध्ये जे आपले करेक्ट उत्तर आहे ते आहे कल्पकता. त्यानंतरचा प्रश्न आहे शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले बालक हे कसे असते. तर दिलेल्या 4 ऑप्शन मध्ये याचं उत्तर यायला पाहिजे ऑप्शन नंबर 1 अभ्यासात मागे असतात. त्यानंतर अनौपचारिक शिक्षणाची व्यवस्था कोणत्या मुलांना करणे योग्य ठरेल. तर त्यामध्ये 4 गट दिलेले आहेत. त्या 4 गटांपैकी याचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 3 15 ते 35 वयोगटातील किंवा वर्षातील. त्यानंतर क्वेश्चन 22वा, शाळेमध्ये असताना विद्यार्थ्यांना मैदानावर खेळण्यास सोडणे म्हणजे. तर याचं उत्तर 4 ऑप्शन दिलेले आहेत, वेळेचा दुरुपयोग करणे, वेळेचा सदुपयोग करणे, विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवणे, शालेय कामकाज पार पाडणे. तर याचं करेक्ट उत्तर यायला पाहिजे यामध्ये ऑप्शन नंबर 2 वेळेचा सदुपयोग करणे. त्यानंतर भारतीय शिक्षणाची एक मुख्य समस्या आहे कोणती. पालकांची गरिबी, पालकांचे कमी शिक्षण किंवा निरक्षरता, चांगल्या व योग्य शिक्षकांची कमतरता. तर याचं उत्तर यायला पाहिजे ऑप्शन नंबर 4 वरील सर्व. त्यानंतर वंचित बालकांच्या शिक्षणाला खालीलपैकी कोणत्या प्रयत्नांनी वाढवले जाऊ शकत नाही म्हणतोय तो. तर यामध्ये या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे ऑप्शन नंबर 4 खाजगी गावांमध्ये प्रवेश, खाजगी शाळांमध्ये प्रवेश देऊन. अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो उत्तर लिहू शकतो. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मध्ये मूल्यांची वाढ करण्याची मुख्य जबाबदारी कोणाची आहे. तर यामध्ये 4 ऑप्शन आहेत, आई वडिलांची, शिक्षकांची, सामाजिक संस्था आणि वरील सर्व. तर याचं उत्तर यायला पाहिजे वरील सर्व ऑप्शन नंबर 4. त्यानंतर कमजोर बालकांच्या शिक्षणाचा स्तर कशा प्रकारे उंचवाल. तर यामध्ये दिलेल्या 4 ऑप्शनपैकी याचं करेक्ट आन्सर यायला पाहिजे ऑप्शन नंबर 2 कमजोर बालकांना अधिक वेळ देऊन. त्यानंतर प्राथमिक शिक्षणाच्या पाठ्यक्रमाचा झोक कोणत्या दिशेला असावा. तर दिलेल्या 4 ऑप्शनपैकी याचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 4 विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे. त्यानंतरचा प्रश्न आहे नास्लोच्या म्हणण्यानुसार बालक सर्वप्रथम आपली कोणती गरज पूर्ण करतो. तर या दिलेल्या 4 ऑप्शनपैकी याचे उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 3 शारीरिक. नास्लोच्या म्हणण्यानुसार बालक सर्वप्रथम आपली शारीरिक गरज पूर्ण करतो. त्यानंतर आहे तुमच्या वर्गातील काही विद्यार्थी अतिजलद बुद्धिमत्ता असणारे आहेत. अशा वेळी तुम्ही शिक्षक म्हणून त्यांना काय सांगाल. तर याचं उत्तर दिलेल्या ऑप्शन मधून आपण लिहू शकतो त्यांना सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा कठीण अभ्यास देईन, म्हणजेच ऑप्शन नंबर 3. आणि यामध्ये शेवटचा 30वा क्वेश्चन आहे वेळोवेळी सूचना देऊनही बालक शाळेत उशिरा येत असल्यास तुम्ही काय कराल. तर 4 ऑप्शन दिले आहेत, वर्गात घेणार नाही, त्यांच्या पालकांना या संबंधी सांगेन, प्राचार्यांना याबाबत कळवेन, दुर्लक्ष करेन. तर याचे उत्तर यायला पाहिजे ऑप्शन नंबर 2 त्यांच्या पालकांना या संबंधी सांगेन. तर मित्रमैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याविषयी जवळपास 30 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून एकंदरीत
टीईटीची आपली जी तयारी आहे ती पूर्ण होईल अशी मी अपेक्षा करतो आणि त्यामुळेच या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्याल आणि मी आपली आता सर्वांची रजा घेतो. सर्वांना माझा नमस्कार.